राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। पावसाने 22,000 हेक्टरवरील पिके बाधित झालेली असून अमरावतीमध्ये सर्वाधिक 10,000 हेक्टरवर फटका बसलेला आहे। राज्यात मे महिन्यामध्ये पडलेल्या पूर्वमोसमी पावसाने राज्यातील 22,333 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झालेली आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 10,336 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे। राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालेले आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही येथे बघू शकता। पुढील 3 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचे धुमशान सुरू राहणार आहे। येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यंदा मान्सून लवकरच येणार असल्याचे संकेत असून राज्यामध्ये पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण आहे। यावेळी कोकणासोबत मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस हजेरी लावणार आहे। ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये राज्यात पुढील 4 दिवस पावसाची हजेरी असणार आहे। मान्सून हा अरबी समुद्रामध्ये दाखल झालेला असून मालदीव श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे। महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी सोबत सुद्धा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत काय म्हटले बघा। अपवादात्मक ठिकाणी वेगवेगळे लढू आणि नंतर पुन्हा एकत्रित येऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हटले। खरीप पीक विम्याची स्थानिक आपत्तीनुसार भरपाई खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे। तालुका आणि जिल्हा कृषी कार्यालयाकडे चौकशी करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या आठवड्यापासून विम्याची घसघशीत रक्कम जमा होत आहे, परंतु अनेक शेतकरी अजून सुद्धा विमा रकमेपासून वंचित असल्याने रक्कम मिळालेले खुश तर न मिळालेले संभ्रमावस्थेमध्ये पडलेले आहेत। विचारपूस करण्याकरता शेतकरी तालुका कृषी जिल्हा कृषी कार्यालयाकडे आता चौकशी करत आहेत। नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपामध्ये घोटाळा, कारवाई होणार तरी कधी? सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून 97,50,551,000 रुपयांचे वाटप करण्यात आलेले होते। अंबड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मंजूर केलेल्या अतिवृष्टी अनुदानाबाबत काही बोगस लाभार्थी दाखवून प्रशासन यंत्रणेतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घोटाळ्यामधील आरोपींवरती कारवाई कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। 818 शेतकऱ्यांकडून 13,000 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे। बोरी केंद्र राहिले आघाडीवरती, नाफेडची खरेदी मुदत संपली। कापूस खरेदीचा 5 लाख क्विंटलवरती काटा थांबला। सीसीआयकडून सर्वाधिक कापूस खरेदी करण्यात आलेली आहे। विक्रीसाठी झाली शेतकऱ्यांची तारांबळ। भटके विमुक्त समाजाला आता कुठेही मिळणार रेशन, जात प्रमाणपत्र, आधारसह 15 मागण्यांवरती निर्णय। भटक्या समाजासाठी सरकारने घेतले मोठे निर्णय। सबसिडी झाली कमी, खरीपाच्या तोंडावर खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे। खत निर्मितीसाठी लागणारे रसायन आणि पोटॅशच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। भारताकडून शून्य टॅरिफची ऑफर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा वक्तव्य। म्हणे भारतात कोणत्याही वस्तू विकणे अतिशय अवघड आहे। भारत सरकार म्हणते दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील चर्चेमध्ये चांगली प्रगती करू। 50 लाखांचे कर्ज उचलले, मिळाले फक्त 50,000 रुपये। 140 कोटींचा घोटाळा, यशवंत सहकारी बँकेचा अजबगजब कारभार। नेमके काय प्रकरण आहे बघा। सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा येथील जवळपास 30 शेतकऱ्यांना म्हैस खरेदी करण्यासाठी कर्ज देण्यात आलेले आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने 50 लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले। शेतकऱ्याला मात्र फक्त 50,000 रुपयेच मिळालेले आहे। मान्सून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झालेला असून 27 रोजी केरळमध्ये आगमन होणार आहे। 31 मे पर्यंत राज्यात गडगडाटी पाऊस सुरू होणार आहे। घरकुलांसाठी 53,000 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे। आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली असून कच्च्या घरातील कुटुंबांना मिळणार स्वतःचे घरकुल। शेतकऱ्यांनी फार्मर आयडी जरूर काढावी, नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घ्यावा असे श्वेता महाले यांनी म्हटले। तालुकास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न करण्यात आलेली आहे। वडगाव वान परिसरामध्ये वादळ वारा, अवकाळी पावसाने विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा विस्कळीत झालेला आहे। पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शेगाव तालुक्यामध्ये 45,000 हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे। पीक पसंतीनुसार कृषी विभागाने आखले पेरणीचे नियोजन। पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आता वेग आलेला आहे। बाजार समितीमध्ये अवकाळी पावसाने शेतमाल भिजला। मनोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अवकाळी पावसाने मालेगाव तालुक्यातील 246 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालामध्ये 356 बाधित शेतकऱ्यांची नोंद करण्यात आलेली आहे। आर्थिक सहाय्याची आता मागणी होत आहे। अवकाळी पावसाचा फटका, मनमाडला भाज्यांची आवक मंदावली तर दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे। वांग्याच्या दरामध्ये मात्र किंचित निम्म्याने घट झालेली असून मेथी, सिमला मिरची आता वधारलेली दिसून येत आहे।
जलजीवन मिशनच्या 613 योजना पुनर्तत्वाचा दावा, प्रत्यक्षामध्ये 179 योजना हस्तांतरित, केवळ 1/4 योजनांचा ग्रामस्थांना लाभ, 383 गावातील योजना कागदपत्री पूर्ण होऊन सुद्धा ग्रामस्थांना मिळेना पाणी। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कांद्याला मोठा फटका बसत आहे, साठवणुकीवरती सुद्धा याचा परिणाम दिसून येत आहे। शेतकऱ्यांसाठी कृषी योजना वाढल्या, मागील 2 वर्षांपासून अनुदान रखडले, शासनाकडे प्रलंबित, माढ्यामधील 1797 शेतकऱ्यांचे 9 कोटी रुपये थकीत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढला का? जिल्ह्यामध्ये 15,22,581 खातेदार, 6,33,916 शेतकऱ्यांनीच केली नोंदणी। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी होणार डीपीसीसह खरीप हंगामाची बैठक, बीड जिल्हा प्रशासन लागले तयारीला, विकास कामांचा आढावा घेणार। वंचितांना घरकुल नोंदणीसाठी मिळाली 15 दिवसाची मुदत, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामविकास अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या। खरीप हंगामासाठी 1319 कोटी पीक कर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। खरीप हंगाम आजवरती जालना जिल्ह्यातील 26,611 शेतकऱ्यांना मिळाले 157 कोटी रुपयांचे पीक कर्ज। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये आणखी 3 सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। 22,000 कृषी पंपांना दिवसा होणार वीज पुरवठा। वडोद तांगडा येथील शेतकऱ्यांना विहिरी अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे। अनुदानाची मागणी करणाऱ्या अर्जांना मंजुरी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे। उगवण क्षमता तपासून बियाण्यांची लागवड करावी, कृषी विभागाचे आव्हान, जाफराबाद तालुक्यातील विविध गावांमध्ये मोहीम सुरू। नैसर्गिक आपत्तीमध्ये अस्तित्वात नसलेल्या फळबागांना अनुदान वितरित करण्यात आलेले आहे। अंबड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डचा क्रमांक बदलून परस्पर उचलले पैसे, अनुदान वाटपाची चौकशी सुरू करण्यात आलेली असून 6 टप्प्यांमध्ये आले होते अनुदान। खरीपासाठी डीपीला मागणी, पर्यायी खतांचा वापर करावा, जिल्हा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान, अन्य खतांमुळे पिकांचे पोषण व उत्पन्न वाढ। नोंदणीसाठी आता जमिनीचा नकाशा आवश्यक असणार आहे, शेतीच्या रजिस्ट्रीचे प्रमाण 50% घटले। रहिवासी दाखल्यासाठी 69 तर जात प्रमाणपत्रासाठी 128 रुपये, आपले सरकार सेवा केंद्राची दरवाढ, प्रमाणपत्रासाठी अतिरिक्त रक्कम। योजनेच्या सर्व्हर डाऊनचा घरकुल सर्वेक्षणाला फटका बसलेला असून यामुळे लाभार्थी नाराज आहे। प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा 2, तांत्रिक दोष दूर करण्याची गरज। बाजार समितीमधील धान्यावरती अवकाळीचे संकट, पावसामुळे लक्षावधी रुपयांचे झाले नुकसान, धान्याच्या मोठ्या शेडला गळती, सोयाबीनला तलावदृश्य पाण्याचा घेरा, उपाययोजनांचा बोजवारा। धामणगाव रेल्वे तालुक्याला वादळी पावसाचा फटका बसलेला असून उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। खासगी कंपन्यांचे टावर जमीनदोस्त व शेतकरी सुद्धा संकटामध्ये सापडलेले आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे? शेतकरी 6 महिन्यांपासून चुकाऱ्यापासून वंचित आहे। शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या नागभीड येथील हमीभाव केंद्रावरती धान विक्री केली, याला आता 6 महिन्यांचा कालावधी लोटला तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना विक्री केलेल्या धानाचे चुकारे मिळालेच नसल्याचे समोर आलेले आहे। चुकारे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून आता तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीला वाव, किती शेतकऱ्यांचा पुढाकार, विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती, केंद्र शासनातर्फे राबवले जाते अभियान। धान खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा आंदोलन करू, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा, प्रशासनाला दिले निवेदन। आवास प्लस योजना सर्वेक्षणाला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, यामुळे गरजवंतांना मोठा दिलासा मिळणार आहे। 89,556 लाभार्थ्यांनी केली नोंदणी, सर्वेक्षणावरती नजर। जखमींवर 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, योजनांची अंमलबजावणी राज्यामध्ये लवकरच सुरू होणार, अनेक गरजूंना मिळू शकेल लाभ। ढगांनी उन्हाला झाकले, उकड्याने मात्र चढले, तापमान घसरले, मेचे उरलेले दिवस सुद्धा अवकाळीचे, राज्यामध्ये 15 दिवस अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार। खरीपामध्ये बियाणे खतांची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, पालकमंत्री यांच्या सूचना, खरीप हंगामपूर्व तयारीचा घेतला सूक्ष्म आढावा। शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज, खरीपामध्ये सावकारीचा पुन्हा फास, विधानसभा निवडणुकीतील आश्वासन ठरले फोल, शेतकऱ्यांचा झाला भ्रमनिरास। पीएम किसानचा पुढचा हप्ता जूनमध्ये येणार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा 20वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे। विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी 22,278 लाभार्थी वंचित राहणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्यात येणार आहे। लिंकिंग रासायनिक खतांचे जाडे, शेतकऱ्यांच्या लुटीचे, कंपन्याच मालामाल, खत कंपन्यांची मनमर्जी, खरेदी करण्यास शेतकऱ्यांचा साफ नकार। फलटणमधील शेतकऱ्यांची उसाला बगल, मक्याकडे कल, मका क्षेत्रामध्ये वाढ, ग्रामीण भागामध्ये तरुणाईचा कल दूध व्यवसायाकडे। आता धुळेकरांना 15 जूनपर्यंत 1 दिवसाआड पाणी मिळणार, महापालिकेची घोषणा, उन्हाळ्यात सुद्धा राहणार नियमित पाणी पुरवठा, 7 जलकुंभाची पडणार भर।
पिंपळनेर येथे अवकाळीचे थैमान सुरू, कांदा भाजीपाल्यांचे मोठे नुकसान, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत 3539 अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। वारसा फेरफारीमध्ये 3539 अर्ज दाखल झालेले असून यामध्ये 2578 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे, तर 92 अर्ज यामध्ये नामंजूर झालेले आहेत। पीक कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांचा पाय गाळामध्ये धसत आहे, व्याज बोकांडी बसत आहे। 22,810 शेतकऱ्यांना मोठा भूर्दंड। आंबा काजूसाठी गतवर्षी 32,563 शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। विमा कंपन्यांच्या धोरणाचा रत्नागिरी जिल्ह्यातील 4,25,000 शेतकऱ्यांना फटका बसलेला असून प्रशासनाकडे केली तक्रार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आंब्याच्या क्षेत्रामध्ये होते वाढ, शेतकऱ्यांचा पारंपरिक पिकांना फाटा, वर्षभरामध्ये 87 हेक्टरहून अधिक क्षेत्र वाढले। युरियाचा 6,300 मेगाटन साठ्याचा निर्णय, खरीप हंगाम पार्श्वभूमीवर कृषी विभागाची तयारी सुरू। मधमाशी पालनामुळे मधासह पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली असून जावली, मश्वर, वाई व पाटण तालुक्यात वाव, पिकांचे उत्पादन 30% येणाऱ्या 2 वर्षांमध्ये मराठवाड्याचा सिंचन अनुशेष भरून काढणार, विखे पाटील यांची घोषणा। हिंगोली जिल्ह्यामध्ये लवकरच 2 नवीन सिंचन प्रकल्प उभारणार। कोयना धरणग्रस्तांना तातडीने जमीन वाटप करा, अजित पवार यांच्या सूचना। प्रस्तावाबाबत कार्यवाही करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या। सोलापूर जिल्ह्यातील 15 लाख लोकांना जाणार मोबाईलद्वारे संदेश, आपत्ती व्यवस्थापन 1039 गावांसह नगर परिषदांचाही समावेश। कोयना धरणामध्ये 28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून 31 मे वर्षपूर्तीपर्यंत कोयना धरण सिंचन व विजेसाठी सक्षम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे। राहुरी परिसरामध्ये अवकाळीने अवकाळा, 7 घरांची पडझड, संक्रापूर, ब्राह्मणी, आरड गावामध्ये 7.2 हेक्टर क्षेत्राची हानी झालेली असून फळबागांसह कांद्याचे मोठे नुकसान झालेले आहे। सायकलीमधून शिक्षणाला गती मिळणार, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा विश्वास। 17 गावांमध्ये सायकलीचे वाटप करण्यात आले। द्राक्ष निर्यातीमध्ये घट झालेली असून तरीही परकीय चलनामध्ये वाढ दिसून येत आहे। दरवाढ झाल्याचा परिणाम असून निर्यात दर क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे। कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने मासेमारीला सुगीचे दिवस आलेले आहे। मच्छीमारांना मिळणार शेतकऱ्यांसारख्याच आता सवलती। मच्छीमारांना कोणकोणते लाभ देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता। मराठा आरक्षण, नवीन खंडपीठ स्थापून जलद निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।